मोठ्या संख्येनं पोलीस माझ्या पाठीमागच्या सुद्धा बाजूला आहेत. आपण समोरच्या बाजूला पूर्ण छावणीचं पोलिसांच्या छावणीचं स्वरूप बघतोय. हे मुंबईतलं मुंबई पोलीस असू दे किंवा रेल्वे पोलीस असू दे, दोन्ही पोलिसांच्या मार्फत ही संयुक्त जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र ही जी हा जो प्रकार आहे किंवा हा जो विरोध आहे आणि विरोधांती जो दगडफेक आहे ही खरं तर चुकीची घटना असं पोलिसांकडून मानण्यात येते. आणि ज्या पोलिसांनी ज्या नागरिकांनी किंवा ज्या तरुणांनी हे दगड पेरकवलेले होते त्या तरुणांना आता ताब्यात घ्यायचं काम जे आहे ते पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतात. समोरचे आपण दृश्य बघतोय त्याला जे पोलीस जे आहेत ते मारताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत अनेक पोलिसांवरती हे दगड लागलेले होते. अनेक त्या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी असतो किंवा तोडक कारवाई करण्याचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी होते. त्यामुळे अनेकांना जी दगड आहेत ती सुद्धा लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच जे तरुण आहेत त्या तरुणाला आता धरलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या अनेक एक नाही तर अनेक जे तरुण आहेत ते खरं तर या ठिकाणी होते. मात्र काही तरुण जे आहेत ते या ठिकाणून पलायन केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. अनेक बिल्डिंगमध्ये खरं तर हे तरुण शिरलेले होते. अनेक बिल्डिंगच्या खिडक्यातून हे ज्या दगड होती किंवा जे गावेल ते आहे ते खालती फेकत असताना आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे ही मोठी कारवाई जी आहे तोडक कारवाई जे सुरू असताना ही दगडफेक झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र पोलिसांकडून आता शांततेचं पुन्हा एकदा आवाहन करण्यात आलेलं आहे. ज्या तरुणांनी या पोलिसांवरती किंवा या कारवाई दरम्यान जे दगडफेक करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्याची जी प्रोसेस आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.